नमस्कार मित्रांनो. सावळ्याची जणू सावळी. 31 डिसेंबर प्रोममध्ये सावली जाते आणि म्हणते, बाबा. चंद्रकांत म्हणतो, निघालीस? ती म्हणते, हो. नमस्कार करते. चंद्रकांत म्हणतो, सांभाळून जा. सोम आणि बबलू म्हणतात, आम्ही नेतो ना वहिनीला सांभाळून, तुम्ही अजिबात काळजी करू नका. नील म्हणतो, तुम्ही ये ना म्हणून काळजी वाटते. आता सावलीबरोबर सगळेच खुदुखुदू असतात. सावली इकडे तिकडे बघते. चंद्रकांत म्हणतो, तिलोत्तमाला बघते, ती मान हलवते. तो विचारतो, तिचा आशीर्वाद घ्यायचा? सावली म्हणते, हो. चंद्रकांत म्हणतो, खूप छान. काही झालं ना, आपले संस्कार नाही विसरायचे. जातीवरती आहे, तिला खूप आनंद होणार. सावली जाते. सगळ्यांना खूप कौतुक वाटतं. सारंग जातो आणि म्हणतो, आई. तिलोत्तम म्हणते, निघालास? स्वतःची काळजी घ्या. तू तिकडे असला ना तरी मला तुझी खूप काळजी वाटणार. पण तुझ्या कामासाठी चालला ना तिकडे, ते खूप गरजेचं आहे. आपल्याला त्या मुलीचा खरा चेहरा समोर आणायचा आणि तुझ्या बाबांना दाखवून द्यायचं की ज्या मुलीचं ते कौतुक करतात ती कशी आहे. काय ना सारंग, आतापर्यंत आमच्या दोघांमध्ये कधीच भांडण झालं नाही, पण ह्या मुलीमुळे होतं आहे. ही मुलगी घरात आली आणि घरामध्ये नात्यांमध्ये फूट पडत चालली. सावली दारात उभा राहून हे सगळं ऐकत असते. सारंगचं लक्ष जातं. तो आई आणि डोळ्याने खुणवतो. तिलोत्तम बघते. सावली तोंड फिरवते. तिलोत्तम विचारते, का गं, इथे का आलीस? एवढं सगळं करून तुझी हौस नाही भागली का? आणि तुला किती वेळ सांगितलं इकडे फिरकायचं नाही? का आलीस इकडे? सावली म्हणते, तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी. तिलोत्तम म्हणते, कमाल ह्या मुलीची, किती नाटक करते ना. आणि काय गं, तुला कशासाठी हवा आहे आशीर्वाद? मी कोण आहे तुझी? आपल्यात काय नातं आहे? चल जा. पण सावली काही जात नाही आणि हळूच तिच्याकडे बघते आणि तिला बाबांचं बोलणं आठवतं. काही झालं तरी आपण आपले संस्कार विसरायचे नाही. ती आता उमऱ्याला नमस्कार करते आणि निघून जाते. हे तिलोत्तमा आणि सारंग बघत असतात. तिलोत्तमा हसून म्हणते, विचित्रच आहे. पण सारंगला आता मात्र तिलोत्तमाचं बोलणं विचित्र वाटतं आणि तो तिच्याकडे बघत राहतो. सोम आणि बबलू बॅगा ड्रायव्हरकडून गाडी ठेवत असतात. अमृत म्हणते, सोम, बबलू, असं काहीतरी करा की ते दोघंजणं एकमेकासोबत वेळ घालवतील, एकमेकांशी प्रेमाने बोलतील. बबलू आणि सोम विचार करतात आणि म्हणतात, आयडिया. किचनमध्ये जातात आणि म्हणतात, प्लॅन रेडी. आता बबलू सांगतो, गाडीमध्ये किती माणसं आहेत? 4. 2 उतरले तर किती राहणार? 2. आता सगळे डिस्कस करत असतात. सारंग आणि सावली बाहेर येतात. त्यांच्यासोबत बबलू आणि सोम. सारंग म्हणतो, बबलू, गाडीची चावी दे आणि पुढे बस. सावली मागे बघते. बबलू आता सोमकडे बघतो आणि पोट दाबून आई करायला लागतो. गगे सारंग आणि सावली गाडीच्या बाहेर येतात. सावली म्हणते, बबलू दादा, काय झालं? बबलू म्हणतो, वहिनी, पोटात खूप दुखतंय. सारंग म्हणतो, चल आपण डॉक्टरांकडे जाऊया. बबलू म्हणतो, नको नको. सावली म्हणते, बबलू दादा, असं नाही, पहिले डॉक्टरांकडे जाऊया. गावाकडे जायची काहीच घाई नाही. बबलू म्हणतो, मी जातो ना डॉक्टरांकडं. हा सोम घेऊन जाईल, नाहीतर याला काय काम आहे? सोम त्याच्याकडे बघतो आणि दोघांना म्हणतो, हो हो, मी रिकामटेकडाच आहे, जातो याला घेऊन. सावली म्हणते, पोटात दुखतं म्हणजे काहीतरी गंभीर असणार. बबलू म्हणतो, वहिनी. सोम म्हणतो, पोट. आता बबलू पोटाला हात लावतो म्हणतो, तुम्ही जावा ना, आम्ही येतो नंतर. सोम म्हणतो, जा जा जा, तिकडे कार्यक्रम आहे, वाट बघत असतील. बबलू म्हणतो, वहिनी, तुम्ही बसा गाडीमध्ये. सावली पुढे बसण्यासाठी सोम पटकन दार उघडतो आणि सावली सारंगच्या शेजारी बसते. सारंग सावलीला सांगतो, सीट बेल्ट लाव. दोघंही गाडीतून जात असताना सारंग ताराचे गाणे लावतो, म्हणजे सावलीचे. ते गाणे ऐकून सावलीला खूप आनंद वाटतो. पण एसीमुळे सावलीला थंडी वाजायला लागते. तो बंद करण्यासाठी घाबरून तिची धडपड चालू होते, पण ती दाराचे बटणं दाबायला लागते. हे सारंग बघतो आणि खुणेने विचारतो, काय चाललंय? पण सावली मात्र नाही म्हणून मान हलवते. पण ती न बोलताच सारंगला तिच्या भावना कळतात. आता सारंग एसी बंद करतो. पुढे गेल्यानंतर सावलीला खूप ताण लागते. सारंग तिच्याकडं पाण्याची बॉटल देतो. ती झाकण उघडते आणि सारंगला पाणी देते. पहिले सारंग पाणी पितो आणि नंतर सावलीला देतो. ती पण पाणी पिते. हे सगळं चालू असताना सावली मनातून खूप खुश असते. सोम आणि बबलू बर्फाच्या गोळ्यावाले होतात. या सगळ्या प्लॅनमध्ये नील पण असतो. तो सारंगला फोन करतो. सारंग गाडी थांबवतो आणि म्हणतो, हां बोल दादा. नील म्हणतो, सारंग, व्यवस्थित चाललं ना? तो म्हणतो, हो. का? नील म्हणतो, नाही नाही, असंच विचारलं.
बरं चल ठेवतो फोन. सारंग गाडीत बसायला लागतो. तेवढ्यात सोम आणि बबलूची बर्फाच्या गोळ्याची गाडी समोर येते आणि ते सारंगला म्हणतात, साबजी गोळा ले लो. सारंग म्हणतो, नकोय मला. पण सोम जातो आणि सावलीचं दार उघडून तिला बाहेर बोलवतो. बबलू म्हणतो, मॅडमला पाहिजे ना, हो की नाही मॅडम? सारंग विचारतो, तुला खायचं आहे का? सावली काहीच बोलत नाही. सोम म्हणतो, बघा मॅडमला खायचं आहे. सारंग म्हणतो, ठीक आहे द्या एक. बबलू म्हणतो, बघितलं दोघा नवरा बायकोमध्ये किती प्रेम आहे. एक गोळा दोघं पण खाणार. नाहीतर माझी बायको नुसता गोळा आहे गोळा आहे. त्यामुळे मला गोळ्याची गाडी टाकावं लागली. सारंग म्हणतो, बर्फाचे 2 गोळे द्या. बबलू विचारतो, कोणता फ्लेवर देऊ? सावली शांत बसते. सारंग तिच्याकडे बघतो. बबलू म्हणतो, बघितलं नवऱ्याने बायकोच्या मनातलं लगेच ओळखलं. नाहीतर माझी बायको. सोम म्हणतो, तुझी बायको आणि माझी बायको तारा? सारंग आणि सावली दचकून त्याच्याकडे बघायला लागतात. बबलू म्हणतो, माहिती तुझी बायको तारेसारखी चमकते. सारंग म्हणतो, काला खट्टा द्या. बबलू एक गोळा बनवतो आणि त्यांना देतो. सारंग म्हणतो, अजून एक. बबलू म्हणतो, 1 तासात फक्त एकच बर्फाचा गोळा बनतो. सारंग रागाने सावलीच्या हातातला बर्फाचा गोळा घेतो आणि देऊन टाकतो. दोघं पण आवाज देतात, पण तो काय ऐकत नाही आणि निघून जातो. पण सावलीने मात्र दोघांनाही ओळखलेलं असतं आणि ती गालातल्या गालात स्माईल करते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.